रामकृष्णारी. सध्या आपण आहोत अलंकापुरी अर्थातच मयुरी पार्क सेलू या ठिकाणी. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा आपल्या सेलू शहरामध्ये संपन्न होत आहे. हा सोहळा आपल्याला पर्यावरण स्नेही आणि प्रदूषण मुक्त करायचं ठरलं होतं आणि आपण ते अगदी तंतोतंत करत आहोत. तर यासाठी ही जी केळीची पानं आहेत, जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना भोजन करण्यासाठी या केळीच्या पानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी ठिकठिकाणाहून केळीची पानं आलेली आहेत. अशातच आमचे सातवण्याचे बळीराम भाऊ बिडवे यांच्याकडून आत्तापर्यंत 1,06,000 पानं या ठिकाणी भेटलेली आहेत. म्हणजे याच्या अगोदर 1,00,000 पानं आणि परत आज आय थिंक 6,000 पानं, असे 1,06,000 पानं आम्हाला त्यांच्याकडून मिळालेले आहेत. बळीराम भाऊ यांचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि जो बिडवे परिवार आहे त्या संपूर्ण बिडवे परिवाराचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. भाऊ, उद्या किती आणणार आहे तुम्ही पानं? उद्या डबल 6,000 आणणार आहेत आम्ही. परत 6,000 आणणार आहेत. आणि जर आम्ही म्हटलं आम्हाला आणखी 15,000 पाहिजे तर कसं करणार मग? आम्ही सांगता सोहळे लोक आणणार आहेत. जोपर्यंत आम्ही डिमांड करू तोपर्यंत. हो, म्हणजे ही भूमिका आहे. 1,06,000 तर दिली आहे. त्यांनी जर म्हटले पूर्ण 1,50,000चा आकडा पूर्ण करा तर ती सुद्धा तयारी यांची आहे. उद्या बळीराम भाऊ आल्यानंतर आपण त्यांच्याशी तर बातचीत करणारच आहोत. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण जर या सोहळ्यामध्ये सहभागी झाला नसाल तर कृपया या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. आणि जर सहभागी झाला असाल आणि कोणती सेवा घेतली नसेल तर या सोहळ्यामध्ये कोणती ना कोणती तरी सेवा करण्याचं काम करा. कारण बळीराम भाऊ यांनी आपल्याला खूप मोठी सेवा या केळीच्या पानांची केली आहे. त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.